रामराम मंडळी, पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही फुल कॉन्फिडन्समध्ये आहे, कारण आज आहे आमचा ट्रायसेपचा दिवस. वॉर्मअप केला आणि पटकन वर्कआउटला सुरुवात केली. पहिला सेट सिंगल आर्म ओव्हरहेडचा केला. 3 सेट मारून दुसऱ्या सेटला सुरुवात केली आणि मग केबल ट्रायसेपचे पण 3 सेट मारून घेतले. आणि आपला ब्लॉग बघणारे कोणी जिमवाले आहे का असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. ट्रायसेप वर्कआउटमध्ये तुमचा फेवरेट एक्सरसाइज कोणता आहे? सगळ्या वर्कआउटचे 3-3 सेट मारून घेतले आणि वर्कआउट कंप्लीट केला. तेवढ्यात आपल्या जिम मध्ये लहान मुलगी आली आणि त्या लहान मुलीला बघून आणखी मोटिवेट झालो. शाबास बेटा. आणि मग वर्कआउट केल्यावर जिमच्या बाहेर आलो, घरी जायला निघालो, तयारी केली आणि निघालो आपल्या मेडिकलकडे. मेडिकलमध्ये पोहोचलो आणि आपल्या रोजच्या कामाला लागलो. सर्वात आधी बिल भरून घेतले. तेवढ्यात वैभव आला. त्याच्यासोबत थोड्या गोष्टी केल्या आणि जाता जाता त्याला म्हटलं आपल्या ब्लॉग साठी काही बोल. म्हटलं काही बोलला तर नाही, पण एकदम सिंपल मध्ये पोस्ट देऊन दिला. एवढं संस्कारी आणि टॅलेंटेड आहे आपला वैभव, पण याचे टॅलेंट खूप कमी लोकांना माहिती आहे. अबे साले. आणि मार्च महिन्यात संपला तर जुने बिल पण काढून घेतले आणि हे फक्त बिझनेस लोकांना समजेल. तेवढ्यात बाहेर आलो. हेमंत आणि ध्रुव खेळत होते. सध्या ध्रुव लहान आहे, पण एवढा मस्ती करतो की काही बोलायचं काम नाही. आणि मग घरी गेलो जेवण करायला. जेवण करून पुन्हा मेडिकल कडे निघालो. तेवढ्यात राजूभाऊ आल्याबरोबर गाणे म्हणायला लागले. कॅमेरा काढला तर लाजून गेले. तेवढ्यात मी थोडं राजूभाऊला मोटिवेट केलं. त्यांना म्हटलं तुमच्याकडे टॅलेंट आहे, आपला टॅलेंट लोकांना दाखवायला पाहिजे, लपवायचं नाही. आणि आपले नरेश काका पण आज गावाला चालले होते. आणि आज आपल्या मेडिकल मध्ये एक खास मोमेंट पाहायला मिळाला. काही दिवसापूर्वी एक आजी मेडिसिन घ्यायला आली होती, पण तिच्याकडे पूर्ण पैसे नव्हते. 100 रुपये कमी होते. त्या वेळेला म्हटलं आजीला औषधीची गरज आहे. आजीला औषधी देऊन दिली आणि तीच आजी आज मेडिकल मध्ये आली पैसे द्यायला. तेव्हा मला वाटलं इमानदारी काय असते ते आज आजीने खरंच दाखवून दिली. हे एक सिंपल गोष्ट आहे, पण आजकालच्या जगात खूप मोठी वाटते. अशा लोकांमुळे अजूनही चांगलेपणा जिवंत आहे. तुम्हाला पण कधी असा एक्सपिरियन्स आला का? कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग इथेच थांबू. कॉमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला. लाईक करा, शेअर करा, फॉलो आणि सबस्क्राईब दोन्ही पण करा.